नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आमदार अनुप अग्रवाल यांच्या मदत केंद्रामुळे 2 चिमुकल्या मुलांचा शोध। धुळ्यातील 4ही बाजूंना धूम स्टाईल चोरट्यांचा वावर। वलवाडी भागातील अमरधाम येथे सुरू असलेल्या कामाची चौकशी करावी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक चौधरी यांची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी। कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून कापडणे येथील तरुणाचा मृत्यू। उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरात सहभागी असलेल्या खेळाडूंना सकस आहार व टी-शर्ट उपलब्ध करून द्यावेत, धुळे जिल्हा क्रीडा महासंघाची मागणी। धुळ्यात निघालेली सद्गुरू कबीर नवरदेव पदयात्रा उत्साहात संपन्न। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी यात्रोत्सवात धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांच्या वतीने मदत केंद्र उभारणी करण्यात आली आहे व याच मदत केंद्राच्या माध्यमातून काल यात्रोत्सवात हरविलेल्या 2 चिमुकल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। धुळे शहरातील खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। या यात्रा उत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी कुठलीच अडचण व समस्या येऊ नये या पार्श्वभूमीवर धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी यात्रा उत्सवाच्या ठिकाणी मदत केंद्राची उभारणी केली आहे। त्यात काल यात्रा उत्सव आलेल्या भाविकांचे 2 चिमुकले मुले हरवल्याची घटना घडली होती। मात्र मदत केंद्रावर सतर्क राहणाऱ्या कार्यकर्त्यांतर्फे या चिमुकल्या मुलांचा शोध तात्काळ घेण्यात आला व त्या चिमुकल्या मुलांना आईवडिलांच्या स्वाधीन देखील करण्यात आले। यानिमित्त चिमुकल्या आईवडिलांसह यात्रोत्सवात आलेल्या भाविकांतर्फे आमदार अनुप अग्रवाल यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे आभार आणि कौतुक देखील करण्यात येत आहे। धुळे शहराच्या 4ही बाजूंनी धूम स्टाईलने चोरट्यांनी आपली मजल मारण्यास सुरुवात केली आहे। धुळे शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या औधाण येथे रात्रीच्या सुमारास शतपावलीसाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील 14,000 रुपये किमतीची सोनपोत धूम स्टाईलने लंपास केली आहे। या चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी महिला वर्गामधून केली जात आहे। औधाण येथील स्वामी समर्थ नगर पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या शैलाबाई संजय मोरे वय 53 या दिनांक 19 रोजी 10:20 सुमारास समोर रोडवर शतपावलीसाठी आल्या होत्या। मोटरसायकलीवर आलेल्या अज्ञात 2 जण त्यांच्याजवळ आले। त्यापैकी मागे बसलेल्या चोरट्यांनी शैलाबाई यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाची सोन्याची शॉर्ट माळ जबरीने हिसकावून पोबारा केला। या सोनसाखळीची 20 वर्षांपूर्वीची किंमत 20,000 रुपये आहे। 2 चोरट्यांनी तोंडाला मास्क बांधलेले होते। या प्रकरणी शैलाबाई मोरे यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 2घांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे येथील वलवाडी भागातील प्रभाग क्रमांक 1 मधील अमरधाम येथे सुरू असलेल्या कामाची तात्काळ चौकशी करावी या मागणीसाठी माजी पंचायत समिती सदस्य अशोक चौधरी यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली। प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की वलवाडी अमरधाम येथे सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे। सदरचे काम एस्टिमेटमध्ये दिले आहे त्याप्रमाणे होताना दिसत नाही। आतापर्यंत झालेल्या कामावर पाणी देखील मारले गेले नाही। तसेच या कामात खडी रेतीचे योग्य प्रकारचे प्रमाण दिसून येत नाही व या ठिकाणी कंपाऊंड दुरुस्ती न करता तसेच कुठल्याही प्रकारची चांगली पद्धत न करता त्यावर मेटल फायबर पत्रात झाकून प्रवेशद्वार करण्यात आले आहे। त्या कामातील प्लास्टर देखील निघाले आहे। म्हणून प्रशासनाने या कामाची तात्काळ दखल घेऊन कामाचे स्ट्रक्चरल करण्यात यावे व कंत्राटदार कशा प्रकारचे काम करीत आहेत याचीही चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। सर्व पक्षाच्या लोकांनी पाठपुरावा केला होता की वलवाडी अमरधाममध्ये सुधारणा व्हायला पाहिजे।
त्याप्रमाणे आदरणीय आयुक्त साहेब यांनी व प्रतिभाताई चौधरी यांच्या माध्यमाने हे काम मंजूर झालं व त्यासाठी आमचे राष्ट्रवादीचे नेते रणजित भोसले यांनी पण पाठपुरावा केला व मी स्वतः बऱ्याच वेळा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याप्रमाणे हे काम मंजूर झालं। आणि मंजूर झाल्यानंतर या कामाचा जो ठेकेदार आहे अत्यंत उद्धट व उर्मट आहे, कारण की त्यांना जेव्हा सांगा की बुवा तुम्ही या कामावर पाणी मारा तर ते पाणीच मारलं जात नाही आणि एस्टिमेटच्या चुकीने काम चालू आहे। एस्टिमेटमध्ये आहे काय आणि तो करतो काय यासाठी बराच वेळा त्याला वारंवार प्रदीप चव्हाण साहेब म्हणून त्यांनी पण त्याला सांगितलं, परंतु ऐकून घेत नाही। याला कारण काय असेल ते आम्हाला माहीत नाही, परंतु त्याचं कामाचं स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे असं आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे, परंतु आजपर्यंत त्या कामावरती कुठल्याही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पण लक्ष घातलेलं नाही आहे। आणि हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेचा पैशाचा जर दुरुपयोग होत असेल तर शासन काय करत आहे? तर शासनाला एकच विनंती आहे की सोयी मनुष्य जीवनात जन्म घेतो आणि त्याचा अंत आहे आणि त्या अंत झाल्यानंतर त्या अमरधानमध्येच शेवटची त्याचीवाली बैठक असते, तरी त्या अमरधानच्याच ठिकाणी सुद्धा एवढा भ्रष्टाचार करत आहे। तरी तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि ते काम निकृष्ट काम झालेलं आहे त्याची चौकशी करण्यात यावी असं मी कलेक्टर साहेबांकडे निवेदन द्यायला आलो होतो। आणि त्यासोबत आमचे वलवाडी परिसरातले ग्रामपंचायत माजी सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसरपंच हे सर्व सन्माननीय लोकही आमच्यासोबत आलेले होते। धुळे तालुक्यातील कापडणे येथील पंचशील नगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहित तरुणाचा कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला। होतकरू व मनमिळावू स्वभावाच्या या तरुणाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। धनूर रस्त्यालगत असलेल्या पंचशील नगरातील रहिवासी जितेंद्र काशीनाथ भांबरे वय 42 हा तरुण रात्री 9:15 वाजेच्या सुमारास कूलरमध्ये पाणी टाकत होता। यावेळी त्यांना जोरदार विजेचा धक्का लागला आणि त्यांचा मृत्यू झाला। शॉक बसल्यावर त्यांना तात्काळ धुळे शहरातील शासकीय हिरे रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्यांना तपासून मृत घोषित केले। त्यानंतर त्यांच्यावर शासकीय हिरे रुग्णालयातच शवविच्छेदन करण्यात आले। त्यांच्यावर कापडणे येथील स्मशानातच रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलं, 3 मोठे भाऊ असा परिवार आहे। जितेंद्र भांबरे गावातील होतकरू व मनमिळावू स्वभावाचा तरुण होता। ते नगाव येथील एका खासगी पेट्रोल पंपावर कामाला होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने ते आपल्या परिवारासह मालेगाव येथील सासरवाडीला गेले होते। शनिवारी सायंकाळी 6:30 वाजेला ते कापडणे येथील घरी परतले, मात्र 9:15 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ते रविवारी रोजी नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर कामाला जाणार असल्याचे समजते। धुळे शहरात सन 2025 ते 26 या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली असून या प्रशिक्षण शिबिरात सहभागी खेळाडूंना सकस आहार व टी-शर्ट मिळावेत या मागणीसाठी आज धुळे जिल्हा क्रीडा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलं। निवेदनात म्हटले आहे की दिनांक 21/4/2025 ते 20/5/2025 या दरम्यान विविध खेळांचे प्रशिक्षकांमार्फत सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 6 ते 8 या वेळेत विविध मैदानावर सदर प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाणार आहे। यात एकूण 800 ते 900 खेळाडू सहभागी होतील। यासाठी प्रत्येक खेळाडूंना फक्त सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असे माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी साहेब माननीय श्री अविनाश टिळेकर यांनी विविध खेळांच्या संघटनेचे पदाधिकारी यांना आयोजित केलेल्या सभेत माहिती दिली आहे। या प्रशिक्षण कालावधीत भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत या दृष्टिकोनातून खेळाडूंना सकस आहार व टी-शर्ट मिळाल्यास खूप चांगले होईल। त्यामुळे प्रशिक्षण शिबिर यशस्वी होईल व जास्तीत जास्त खेळाडू सहभागी होतील। यापूर्वी देखील आपण असे सहकार्य केलेले आहे, अशा आशयाचं निवेदन देण्यात आलंय। धुळे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कालपासून सुरू झालेलं आहे। या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा तसेच टी-शर्ट मिळावे यासाठी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्याला सक्रिय प्रतिसाद दिलेला आहे। क्रीडा विश्वासंदर्भातल्या जिल्ह्याच्या काही समस्या सुद्धा आम्ही त्यांच्या कानावर घातल्या, त्याही समस्यांमध्ये लक्ष घालण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद।
थोर संत कबीरदास महाराज यांचे 10वे वंशज पंतश्री उदित मुनी नामसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत काल धुळ्यातून सद्गुरू कबीर नवोदय यात्रा काढण्यात आली होती। या यात्रेत भाविकांचा मोठा सहभाग दिसून आला। जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान। थोर संत कबीरदास महाराज यांचे 16वे वंशज पंतश्री उदित मुनी नामसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज धुळ्यातून सद्गुरू कबीर नवोदय यात्रा निघाली। या यात्रेत भक्तिरसाचा मेळा फुललेला दिसून आला। केडीव्ही मिशन समिती धुळे, आमीन माता महिला मंडळ धुळे, सद्गुरू कबीर साहेब नवयुवक मंडळ धुळे तसेच सकल कबीर पंत समाज धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आग्रा रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यापासून यात्रेला सुरुवात करण्यात आली। पारंपरिक वाद्यवृंदात निघालेल्या या शोभायात्रेत सजविलेल्या वाहनात हुजूर उदित मुनी साहेब यांना विराजमान करण्यात आले होते। कलशधारी महिलांसह भाविकांनी यात्रेत सहभाग नोंदविला। या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले तसेच भाविकांना ठिकठिकाणी पाणी आणि शीतपेय वाटप करण्यात आले। यात्रेत अविनाश लोकरे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, पहलवान संजय शेंडे, बाळू मांगेडकर, अशोक कोरे, सुभाष खोपडे, अरुण मेकले, उल्हास खोपडे, सुखदेव अंपळकर, अमोल जिरेकर, दादा जिरेकर यांच्यासह अनेक भाविक सहभागी झाले होते। ही यात्रा साहेब शारंदेश यात्रा जे एकोपा घडवण्यासाठी व अहिंसा जे प्राणी मात्रावर जे अत्याचार आता होत आहे हे सगळे थांबवावे व जीव दया आत्मपूजा इनसे भक्ती और नहीं दूजा ही सद्गुरू कबीर साहेबांची जी शिकवण आहे ही सर्वांनी आत्मसात करावी। कारण की आत्मा आणि परमात्मा हेच या पंथाचा मुख्य विशेष एक उद्देश आहे। त्या निमित्ताने पंसरी हुजूर उदित मुनी नामसाहेब धर्मनगर दामाखेडा ही यांनी केडीव्ही मिशनची स्थापना केलेली आहे। जीवदया व आत्मपूजा या विषयावरच सगळ्या संपूर्ण भारतामध्ये नवोदय यात्राचं भ्रमण होत आहे आणि प्रत्येक शहरात प्रत्येक स्टेटमध्ये हे जीवदया आत्मपूजा व या विषयावर सद्गुरू कबीर साहेबांचे जे साकी दोहे भजन हे सगळ्या लोकांनी आत्मसात करावे व आत्मउद्धार करण्यासाठी मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, ईश्वर आपल्या आत्मेमध्ये आहे आणि आत्मा आणि परमात्माचं मिलन हे जीवनाचा मुख्य उद्देश आहे। याच्यासाठी ही नवोदय यात्रा महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आगमन झालेलं आहे आणि इथून पुणे, मुंबई आणि त्याच्यानंतर तिकडे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर सगळ्या एरियामध्ये महाराष्ट्र नवोदय यात्राची सुरुवात झालेली आहे आणि इथून प्रत्येक चरण ही यात्रा शेवटपर्यंत गोंदिया इथे समापन होईल। सगळ्यापासून शोभायात्रा होत आहे सद्गुरू कबीर साहेब यांचा जो चौक आहे आणि तिथे जे पुतळा आहे त्याच्या बाजूला सद्गुरू कबीर साहेबाचा आश्रम आहे। त्या आश्रमपर्यंत ही शोभायात्रा जाणार आहे। त्याच्यानंतर तिथे सभा होणार आहे। त्या सभेमध्ये आपण सर्व लोकांनी उपस्थित राहावे। साहेब बंदगी साहेब। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आमदार अनुप अग्रवाल यांच्या मदत केंद्रामुळे 2 चिमुकल्या मुलांचा शोध। धुळ्यातील 4ही बाजूंना धूम स्टाईल चोरट्यांचा वावर। वलवाडी भागातील अमरधाम येथे सुरू असलेल्या कामाची चौकशी करावी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक चौधरी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून कापडणे येथील तरुणाचा मृत्यू। उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरात सहभागी असलेल्या खेळाडूंना सकस आहार व टी-शर्ट उपलब्ध करून द्यावेत, धुळे जिल्हा क्रीडा महासंघाची मागणी। धुळ्यात निघालेली सद्गुरू कबीर नवरदेव पदयात्रा उत्साहात संपन्न।
याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.